महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे. अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ गेल्या 2 दिवसांपासून संपर्काबाहेर का आहेत? नेमकं काय चाललंय? आणखीन या प्रकरणामागचं सत्य काय आहे? महाराष्ट्राचे अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासन खात्यातील एका क्लर्कला 50,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. या घटनेनंतरच झिरवाळ अचानक संपर्काबाहेर गेल्याची चर्चा आपल्याला बघायला मिळत आहे. झिरवाळ यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केलं आहे की या लाचखोरी प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची भूमिका असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र प्रश्न उपस्थित होतोय की एका कॅबिनेट मंत्र्याने सलग 2 दिवस संपर्काबाहेर राहणं म्हणजे नेमकं काय सूचित काय करते? म्हणजे काही धोका तर नाही ना? कुठे गेले आहेत नरहरी झिरवळ? विशेष म्हणजे अजित पवार गटातील वरिष्ठ नेते सुनील तटकरे असेल, छगन भुजबळ असेल आणि प्रफुल्ल पटेल यांनीही या प्रकरणावर मौन बाळगल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. यामुळेच राजकीय वर्तुळात संशय अधिकच गडद झालेला आहे. आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री या प्रकरणाची सखोल चौकशी करणार का? यात काही तथ्य आढळणार आहे का, की गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येईल? याकडेही बघितलं जातंय. झिरवाळ नेमके कुठे आहेत? ते सुरक्षित आहेत का? आणि या लाचखोरी प्रकरणाशी त्यांचा कुठपर्यंत धागा आहे हेही जाणून घेण्यासाठी हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. आणि हेही जाणून घेण्यासाठी सत्य पे सत्ता नेहमी सक्षम असेल, सक्रिय असेल. बघत राहा थोडक्यात पण महत्वाचे सत्य पे सत्ता.